दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले। शिवनेरी किल्ल्यावर शासकीय शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी चिमुकल्यांनी तलवारबाजी, दांडपट्टासह साहसी खेळाचं प्रदर्शन केलं। किल्ले शिवनेरी येथील शिवाई देवीची शासकीय पूजा करण्यात आली। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। दक्षिण गोव्यात शिवजयंती सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपस्थिती लावली। प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन वर्ध्यात शिवजयंती निमित्ताने जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। पालकमंत्री पंकज भोयर यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली। माजी खासदार रामदास तडसुथा या पदयात्रेत सहभागी झाले होते। वर्धेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी दिला। अकोल्यात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। यासह छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना म्हणून कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेतकऱ्यांना प्रश्नांचं निवारण करण्याचा प्रयत्न केला। शिवजयंती निमित्त अमरावतीच्या सायन्स कोर मैदानातून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडेंनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। विद्यार्थ्यांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पंढरपुरात संभाजी ब्रिगेडने मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन केलंय। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नऊवारी साडी आणि पारंपरिक वेशातील राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाईच्या लेकींना पाळणा गायला मध्यरात्री मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला। सांगलीत रात्री 12 वाजता शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। या सोहळ्यास मोठ्या संख्येने शिवभक्तांनी हजेरी लावली। शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। शिर्डीलगतच्या राहाता तालुक्यातील जळगावच्या चौकात शिवराज्याभिषेकाचं 105 चौरस फुटांचं तैलचित्र साकारण्यात आलंय। गावातील शिवप्रेमी तरुणांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडलाय। गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे 15 वर्षापूर्वी साकारलेले चित्र जीर्ण झालं होतं। पुण्यात शिवजयंती निमित्ताने लाल महाल आकर्षक फुलांनी सजलाय। त्या ठिकाणी शिवप्रेमी अभिवादन करण्यासाठी येत आहेत। रथातून शिवरायांची मिरवणुकी काढण्यात येणार आहे। शिवजयंती निमित्ताने शहराच्या विविध भागात अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री आतषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात मोठा जल्लोष करण्यात आलाय। यावेळी महाराजांच्या पाळण्याला झोका देत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। पुण्याच्या जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंती निमित्ताने शिवाजी महाराज चौकात फायर लाईट शोचं सादरीकरण करण्यात आलंय। यावेळी आतषबाजी सुद्धा करण्यात आली। हजारोंच्या संख्येने यावेळी शिवप्रेमी आयोजन स्थळी उपस्थित होते। नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी पुष्पहार अर्पण करून पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं।
कोल्हापूरचा पन्हाळागड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने शिवमय झाला। शिवजयंती निमित्ताने गडावरून शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली। रात्रीपासून राज्यातल्या अनेक भागातून शिवभक्त शिवज्योत नेण्यासाठी येतात। खोपोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने उत्साहाचं वातावरण आहे। हजारो खोपोलीकरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत राजांना मानाचा मुजरा केला। नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह मान्यवरांनी छत्रपतींची आरती केली। साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव साजरा करण्यात आलाय। यावेळी संपूर्ण किल्ला मशालींनी उजळून निघालाय। हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त अजिंक्यतारा किल्ल्यावर त्यांनी गर्दी केली। वाशिममध्ये वैष्णवी यादव यांनी शिवज्योत हाती घेऊन अनवाणी पायांनी शहर परिक्रमा पूर्ण केली। गेल्या 6 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्याही परिक्रमा करतात। छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करून ही परिक्रमेची सांगता होती। धुळ्यात सिनेमा थिएटर पर्यंत मिरवणूक काढत प्रेक्षकांनी छावा सिनेमा पाहिलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या वतीने मोफत सिनेमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगाव शहरात शिवजयंती निमित्ताने मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आले होते। जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी पारंपरिक वेशभूषा करून डोक्याला फेटे बांधून रॅली काढली। शिवाजी महाराज यांच्या विचाराचे स्मरण आणि कार्याचा प्रसार रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला। येवल्यातील शिवसृष्टी परिसरात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 1111 दिव्यांनी शिवसृष्टी उजळून निघाले। छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। शिवजयंती निमित्त महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरात रोषणाई करण्यात आली। या विद्युत रोषणाईने नागरिकांना भुरळ घातली। बुलढाणा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्योत मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जागोजागी शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी बोंद्रेनगरमधील कारियाई तरुण मंडळाच्या वतीने यंदा हिरोजी इंदुरकर यांच्याबद्दलची माहिती देणारा देखावा साकारण्यात आला। गोंदिया शहरात शिवजयंती निमित्ताने शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली। यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वच्छता करण्यात आली। नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव निमित्ताने नऊवारी साडीत 100 हिरकणींनी 21 फूट उंच रॉक क्लाइम्बिंग प्रतिकात्मक हिरकणी कला सर केला। 25 वर्षाच्या महिलांपासून ते 70 वर्षाच्या आजीपर्यंतच्या महिलांनी या अनोख्या स्पर्धेत भाग घेतला। Thank you.